न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त धनगरवाडी दिघे येथे आज दत्तनगर, आगाशीनगर, रेणुकानगर ग्रामस्थांच्या वतीने भाकरी प्रसादाचे उत्स्फूर्तपणे वितरण करून सेवा करण्यात आली। या उपक्रमामुळे परिसरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। सरपंच सारिका कुंकुलोड यांच्या निवासस्थानी जवळपास 3 पोते पिठापासून भाकरी प्रसाद तयार करण्यात आला। महिला भगिनींनी पहाटेपासून घरोघरी भाकरी प्रसाद तयार करून मोठ्या उत्साहाने एकत्रित येत यात सहभाग घेतला। महिला आणि पुरुषांनी स्वयंपूर्तीने सहभाग घेत हा सेवाभावी उपक्रम यशस्वी केला। सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहाच्या निमित्तानं मौजे धनगरवाडी व दिघी या पंचक्रोशीमध्ये जो सप्ताह होत आहे त्या सप्ताहासाठी रेणुकानगर येथून सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी महिला भगिनी यांच्या वतीनं तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भाकरीचं नियोजन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि या ठिकाणी भाकरी तयार करून आणि परिसरातील नागरिकांनी ज्याच्या घरी सुद्धा भाकरी तयार करून या ठिकाणी पाठवलेले आहेत। चांगल्या पद्धतीने नियोजन भाकरीचं झालेलं आहे आणि खरं तर सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज सप्ताह याची परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे। आदरणीय रामगिरीजी महाराज यांच्या पुढाकारानं खरं तर त्यांच्या आशीर्वादानं हा सप्ताह भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सप्ताह होणार आहे। त्या सप्ताहाच्या निमित्ताने परिसरातील सर्वच नागरिकांनी दत्तनगरमधून मोठं योगदान दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या दत्तनगर, आगाशीनगर तसंच रेणुकानगर या सर्व पंचक्रोशीमधून या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाकरीचं नियोजन झालेलं आहे। आताच आगाशीनगरमधून एक टेम्पो भाकरी आता आम्ही रवाना केलेला आहे आणि आगाशी वाचनालयामध्ये त्या भाकरी पोच करण्यात आलेल्या आहे। आता हा टेम्पो रेणुकानगरमधील ग्रामस्थांच्या वतीनं सर्व महिला भगिनींनी जे योगदान दिलं त्यांच्या वतीनं खरं तर पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं या भाकरीचा टेम्पो डायरेक्ट दिघी मार्गे सप्ताहाच्या ठिकाणी रवाना करण्यात येणार आहे। यासाठी मोठं योगदान परिसरातील सर्व महिला भगिनींचं त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं लाभलेलं आहे। चांगल्या पद्धतीने यापुढील काळामध्ये सुद्धा 7 दिवस चांगल्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे। खरं तर या सप्ताहाची परंपरा चांगली असल्या कारणानं, मोठी असल्या कारणानं आणि महाराजांचे आशीर्वाद कायमच आपल्या सर्वांना असल्या कारणानं बेटाची परंपरा आपण कायमच अखंडित चालू ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात। हा सप्ताह भूतोन भविष्य असा मोठा होईल। दत्तनगर गावाच्या वतीनं या सप्ताहासाठी सर्वच नागरिकांची उपस्थिती त्या ठिकाणी ठेवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। आपल्याला ज्याला शक्य आहे त्यांनी वाढपीसाठी सुद्धा सप्ताहासाठी जाणं गरजेचं आहे। आपण सर्वांनी त्यासाठी योगदान द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि सर्वांना जागेवर काही प्रमाणात आपण भाकरी ज्या गोळा होतील त्या भाकरीचा सगळा गोळा करून आणि ज्या कमी पडतील अशा मोठ्या प्रमाणात भाकरी जागेवर तयार करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाकरी तयार होत आहे। या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 पोत्याच्या भाकरी आता तयार होऊन आपण या टेम्पोमध्ये भरून सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहासाठी आपण या ठिकाणी नियोजन करून पाठवत आहोत। आपण खरं तर भाविकांनी आणि आपण सर्वांनीच या सप्ताहासाठी योगदान देणं गरजेचं असल्या कारणानं आणि सप्ताह आपला आहे असं समजून आपण सर्वांनी कार्य करणं गरजेचं असल्या कारणानं आपण सर्व काम करतोय। गेली 2006 पासून या सप्ताहासाठी कायमच आपल्या परिसराचं योगदान आहे, कारण तेव्हापासून आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आणि बेटाची सेवा ज्यांनी केली त्याला कधी आयुष्यात कधी काही कमी पडलेलं नाही। आपला सप्ताह हा आपला आहे। आपल्या तालुक्यात बेट असल्या कारणानं आपल्या तालुक्याचा सप्ताह आहे, त्या निमित्ताने आपण सर्वांनी योगदान दिलेलं आहे, आपण करतच आलेलो आहोत। यावेळी जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई दिघे, सरपंच सारिका कुंकुलोड, प्रेमचंद कुंकुलोड, भरत जगदाळे, सुनील शिरसाट, विशाल पठारे, अशोक लोंढे, बाळासाहेब विगे, किरण खंडागळे, सुरेश शेवाळे, लखन कडवे, संदीप मोरगे, रावसाहेब शिंदे, नैना शेवाळे, शीतल पवार, स्वाती शिंदे, संतोष पवार, रवी विखे, राजेंद्र जगदने,
भगवान सुरोदे, राजेंद्र बोठे, सतीश पाटोळे, प्रकाश निकाळे, दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह दत्तनगर, आगाशेनगर, रेणुकानगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भक्ती, सेवा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचा सुंदर संगम या भाकरी प्रसादाच्या उपक्रमातून पाहायला मिळालाय. न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर.